हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हास, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठला
शिवाजी महाराज बजरंग बली की योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयच्च किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्याउच हस्तचरणश्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पाण्डुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना बाबाजे सद्गुरु दास तुका बाबाजे सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली ही प्रजा परस्त्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला हरी कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला या धर्म मंडपामध्ये छत्रपती शिवरायांचं गुणगान आम्ही गायलं त्यांना विनंती करूया राजे यावं आणि सर्व भाविक भक्तांच्या हृदय सिंहासनावरती विराजमान व्हावं आइए महाराज विराजिए आइए महाराज
शिवरायांच्या इतिहासाची अमर झाली गाथा शहाजींचे बाळ राजे आई जिजामाता नरसिंहाचा छावा माझा शंभूराजा होता तुम्हा पुढे आदराने झुकतो हा माथा शिवराय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय 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 जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ जय मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबराया सकल परमार्थ प्रेमींचे परमार्थ प्राण किंबहुना अक्षर ब्रह्म विद्वज्जन मानस सकल संत कंठभूषण ज्ञानेश प्रिय तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात विठला विठला विठ्ठल विठ्ठल हे चिदान देगा देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय पंचम वेद निर्माते तुकोबराया यांचा 4 चरणाचा आणि आज उपांत्य सेवेकरता मागणीपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे। या अभंगाद्वारे तुकोबराया मागणी प्रकट करतात, पण ती मागणी एका विशिष्ट विषयासंबंधीची मागणी आहे। हे चिदान देगा देवा, हेची हा चकारात्मक शब्द आहे, त्याला च जोडलेला आहे। जिथं च जोडलेला असतो तिथं ऑप्शन नसतं। वी डोंट हॅव अदर ऑप्शन्स रिगार्डिंग ऑर लिव्हिंग जस्ट वन थिंग इन फ्रंट ऑफ यू। पुढचा एक विषय मागितला की पुन्हा दुसरं ऑप्शन पुढे नाही। हेच म्हटलं की दुसरं नाही। हे चिदान देगा देवा, देवा मला हेच दान दे। काय मागणी आहे? काय मागता तुकोबराया? तुझा विसर न व्हावा देवा, माझ्या जीवनामध्ये तुझा कधी विसर होऊ देऊ नको। का हो तुकोबा, जर हे दान दिलं तर काय कराल? गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी। हे देवा, मी अत्यंत अंतःकरणपूर्वक तुझं गुणगान गाईल। तुकोबा, अहो देव जर समोर प्रकट झाला तर जगामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत ते देण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे, आणि या जगतापेक्षा पारलौकिक गोष्टी देण्याचं सामर्थ्य भगवंताकडे आहे। तुम्ही मागायचं असेल तर मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा। तुकोबराया म्हणतात, जे अगोदरच इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून दिले तो मागण्याचा विषयच उरत नाही। न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, तिन्ही नाही लागत। काय द्यायचं हो? संत संग देई सदा। नित्य माझ्या जीवनामध्ये संतांची संगती घडू दे देवा, एवढंच एक मागणं तुझ्याकडे आहे। असं बोलल्यानंतर भगवंत म्हणतात, तुकोबा, ही तुमची मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, आणि पुन्हा पुन्हा जन्माला येणं याच्यासारखं दुसरं दुःख नाही। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलि कृपया पाहे पाहे मुरारे। हे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, अरे भगवंताचं नाव घ्यावं लागेल मग मुक्ती मिळेल, आणि ती मुक्ती नको म्हणता मग पुन्हा जन्म पाहिजे का? ऐका, तुकोबराया म्हणतात, एक जरा मोठी गोष्ट मिळत असेल तर छोटी गोष्ट द्यायला काही हरकत नाही। कुछ पाने के लिए, यस, इफ यू वांट टू गेट समथिंग वी हैव टू गिव समथिंग। कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। देवा, तुझ्या
भक्तीचं जर मला दान देणार असशील, संताच्या सानिध्याचं जर मला दान देणार असशील, तर हे जन्म मरणाचं दुःख देखील मी पचवायला तयार आहे. तुकावने गर्भवासी सुखे घालावे आमासी. दुःखाने कष्टाने जन्म नाही घेणार, सुखाने घेईल, पण हे दान देत असशील तर, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठला विस्तृतरित्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्याचं. ते अत्यंत भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामधली आज उपांत्य सेवा. आपल्या गावचे सुपुत्र सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमचे तुकाराम दादा त्यांनी मला फोन केला, आणि त्या योगे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला. त्यामध्ये अजून दुग्ध शर्करा योग म्हणजे असा इतका भव्य दिव्य समाज आहे, एवढे टाळकरी आहेत, गावकरी आहेत, भाविक भक्त आहेत, त्याही पेक्षा तोला मोलाचे हे दोन हिरे आज आपल्या समोर वाजवायला आहेत महाराज. आपल्या जिल्ह्याचं वैभव म्हणजे अगदी दोन्ही ही तोला मोलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या बाजूला मृदंग मार्तंड आमचे रामभाऊ महाराज काजळे गुरुजी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आमचे बापू महाराज, तेही अत्यंत उत्कृष्ट पक्वाद वादक, परिसरातील तालमनी म्हणून जाणलं गेलेलं व्यक्तिमत्व. आणि या दोघांच्या मध्ये आजचं हे सुंदर अशा प्रकारचं वातावरण म्हणजे दुधामध्ये साखर. विठ्ठला अत्यंत जाणकार अशी मंडळी, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने आणि सांप्रदायिक सेवा घडलेली मंडळी समोर बसलेली आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय मुक्तीराम महाराज असतील, परिसरात नवीनच आहे त्यामुळे सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण सर्वांच्या चरणी मला वाटतंय असा सत्कार आमच्या सासरवाडीच्या लोकांनी देखील आमचा केला नाही बघा. एवढा सत्कार तुम्ही केलात, खरंच मन भरून आलं. आपलं सांप्रदायिक प्रेम या गोष्टीतून दिसून येतं. त्याबद्दल दोन्ही महाराज मंडळीच्या वतीनं, माझ्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो. विठ्ठला विठ्ठला. ही भजनाची, कीर्तनाची जी परंपरा आहे, ती परंपरा तुमच्या आमच्या कल्याणाची परंपरा आहे, आणि त्यामध्ये आम्हाला जीवन व्यतीत करायला मिळतं. हे आमचं परम भाग्य हो. जगाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय नाही, आणि माझ्या भारत देशासारखा दुसरा देश या जगतात कुठेच नाही महाराज, कुठेच नाही. या भारतामध्ये जन्म प्राप्त होणं बघा, हा भारत म्हणजे अखंड विश्वाचं देवघर आहे बघा. देवाचं वास्तव्य कुठं आहे तर भारत भूमीमध्ये आहे. म्हणून भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. तुम्हाला आम्हाला या भारतामध्ये जन्म मिळाला, हे परम भाग्याचं लक्षण आहे. पण अशा सुंदर, महान, दिव्य आणि भव्य वैदिक परंपरा असलेल्या देशामध्ये सुद्धा परकीय सत्तांनी आक्रमण केली. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 100 वर्ष नाही, 200 वर्ष नाही, 500 वर्ष नाही, हजारो वर्ष तुमच्या आमच्या देशाची लूट केली गेली. ती फक्त लूट ही सांपत्तिक स्वरूपाची नव्हती, तर तुमची आमची संस्कृती भ्रष्ट करण्याचा देखील या परकीय सत्तांनी प्रयत्न केला. पण माझ्या वारकऱ्यांनी लावलेलं रोपट कधीही वाया जाऊ शकत नाही. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी लावलेली ही वारकरी संप्रदायाची परंपरा त्या परकीय सत्तांच्या काळामध्ये सुद्धा अखंडपणे नित्य चालत राहिली, आणि म्हणूनच आज हा आनंदाचा सोहळा तुमच्या आमच्या जीवनात प्राप्त झाला. विठ्ठला बघा, या देशावर अनेक सत्तांनी आक्रमण केली. माझ्या देशामध्ये एवढी संपत्ती होती ना, की आमच्या देशाची जर लूट झाली नसती तर इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीच्या अंगावरती आता आमच्या गळ्यात जेवढे हार होते ना वजनाचे, तेवढं सोनं राहिलं असतं दादा.
पण माझ्या भारत देशाची लूट केली गेली. एकेकाळी माझ्या देशाला सोने की चिडिया म्हटलं जायचं. का हो, घरोघरी सोन्याच्या चुली पिटत होत्या इथं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत जहाँ ऋषि मुनि हर पल हरदम जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना बेटा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है हमारा. या देशामधून सोन्याच्या चुली पेटत होत्या. पण या देशावरती अनेक परप्रांतीयांनी आक्रमण केली. तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं वास्को दी गामा भारतामध्ये आला. वास्को दी गामा केम टू इंडिया आणि ही फाउंड इंडिया. त्याने भारताचा शोध लावला. अहो 14व्या 15व्या शतकामध्ये आलेला वास्को दी गामा त्याने भारत शोधला. त्याच्या आधी काय भारत हरवलेला होता? नाही नाही नाही. वास्को दी गामा हा चोर होता. त्याने 3 वेळा करून अमाप संपत्ती 25 23 जहाज सोन्याने भरून इथून तिकडे घेऊन गेला. म्हणजे तो काय भारताचा शोध लावायला आला होता काय? नाही नाही नाही, चोर होता. हे झालं. अनेक परप्रांतीय सत्ता भारतामध्ये आल्या आणि त्यांनी भारताची लूट केली. अल्लाउद्दीन खिलजी भारतामध्ये आला. या मुघली सत्ता भारतामध्ये आल्या आणि त्यांनी सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं महाराज. 30 40 हत्तीवरती लादून सोनं नेलं. साधं सोनं होतं का माझ्या देशामध्ये? मोठा प्रचंड विचित्र होता तो काळ, ज्या काळामध्ये 5 सत्तांनी माझ्या देशावरती आक्रमण केली. अरे आदिलशाही, निजामशाही, सिद्दी, कुतुबशाही सोबत डच, इंग्रज, पोर्तुगीज या सत्तांनी भारतावरती आक्रमण केली आणि माझ्या भारताचं शोषण केलं, लूट केलं. अरे कुणीही यावं, कसंही वागावं, या रयतेवरती अन्याय करावे. मंदिराची कळस पाडले जात होते, मंदिरं पाडली जात होती, मूर्ती भंगल्या जात होत्या, गावाची गावं लुटली जात होती, गावाची गावं पेटली जात होती, पेटलं जात होतं सर्वस्वानी, पेटली जात होती माय, लुटली जात होती माय माऊलीची अब्रू. कोण वाचवेल समाजाला याच्यातून? काय होईल समाजाचं? अशा वेळी मा जिजाऊ मात्र माहुली किल्ल्यावर आहे. मा जिजाऊंच्या अंतःकरणामध्ये वेदना आहेत. अरे आम्ही स्वतःला पुणे परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि आमच्या रयतेवरती अन्याय अत्याचार व्हावे. कुणीही यवनाने यावं, माय माऊलीच्या आबरूवर हात टाकावा, घोड्यावर टाकून अन्याय अत्याचार करावेत. या रयतेला कोणी वाली आहे की नाही? असा कुणीतरी जन्माला यावा ज्याने या रयतेचा दुःख, त्रास, यातना कमी कराव्यात आणि या रयतेचं स्वराज्य निर्माण करावं. साळीमाळी, कोळी, आवाड, शिंपी, तांबोळी, महार, मांग, चांभार, कुंभार, लोहार, सुतार, मुसलमान, मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण करावं, हे स्वप्न मा जिजाऊंच्या हृदयात आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाही स्वीकारली. आता अशा परिस्थितीमध्ये मा जिजाऊंना ठेवावं कुठं? का इथून आदिलशाहीचा प्रवास जिजाऊंना सहन होणार नाही. कारण जिजाऊंच्या उदरामध्ये अगदी 4 महिन्याचे शिवबा वाढतायत आणि घोड्यावरचा प्रवास गरोदरपणामध्ये शक्य नाही. म्हणून राजे म्हणतात, जिजाऊ तुम्हाला येता येणार नाही. राजांच्या मनात प्रश्न आहे, अरे कुठे 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 ठेवावं माझी जिजाऊंना? आणि त्याच वेळेस त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला 8ही बाजूंनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गडाजवळचा गड शिवनेरी. आल्या 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 मा जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर आल्या. त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे. त्या शिवनेरी किल्ल्याच्या शिवाई देवीच्या मंदिराचं दर्शन घेतलं. त्या किल्ल्याचे गडकरी आहेत शिदोजी विश्वासराव.
आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहेत. गावाची गावं लुटली जात आहेत. वरती गडावरती खबरा येत आहेत. एके दिवशी मा जिजाऊ त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये पूजे करता गेल्या आणि देवीची आरती करणार तोच त्यांच्या कानावरती आरोळी पडली. आई ग आई, वाचवा वाचवा, हा यवन माझ्यावरती अन्याय करतो, अत्याचार करतो, माझ्या आबरूवर हात टाकतो, वाचवा. जिजाऊंच्या काळजात धसकन झालं. तटकन उठल्या आणि दिंडी दरवाजाकडे धावत धावत निघाल्या. हे पाहिलं विहीनबाई लक्ष्मीबाईंनी आणि आडवा हात केला. कुठे जातासा वहिनी साहेब? गडउतार होणं या अवस्थेमध्ये तुम्हाला चांगलं नाही, तुमच्या बाळाला चांगलं नाही. लक्ष्मीबाई म्हण, जाऊ द्या हो, जाऊ द्या लक्ष्मीबाई, मी जर गेले नाही ना तर त्या कोवळ्या लेकराच्या आबरूवर ते यवन हात घालतील आणि तिच्या आबरूची लक्त रवेशीला टांगली जातील. ग बाई मला जाऊ दे, मला अडवू नको. लक्ष्मीबाई म्हणतात, अहो कुणा कुणाच्या आबरूचं रक्षण करणार तुम्ही, कुणा कुणाचं रक्षण करणार तुम्ही. गेल्या 8 दिवसामध्ये एक सासूरवासी नांदायला म्हणून गावामध्ये आली आणि त्याच वेळेस त्या यवनाची नजर तिच्यावरती पडली. तिचं रूप, तिचं सौंदर्य भरलं त्याच्या मनामध्ये भरलं. टाकला हात, उचलली, टाकली घोड्यावर आणि भोगली रानो माळ. या मातीचा कण शारला, अंबरला फोडला, पण वाचवीन ते कोण, धावून येईन ते कोण. तिचा दादला धावून आला मासाब, पण निघली त्या यवनाची लखलखी शमशेर. समसम वार झालाय आणि रक्ताच्या थारोळ्यात नाला उभा रक्ताने नहला मासा. कुणाला वाचवणार तुम्ही? विनंती आहे माझी, तुम्ही गडउतार व्हायचं नाही. जिजाऊंना शक्य झालं नाही. जिजाऊ खाली बसल्या, मनामध्ये वेदना आहे. अरे या रेतेला सुखाचं जगणं नशिबी नाही. आम्ही का म्हणून स्वतःला पुणे परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि रेतेवर होणारे अन्याय अत्याचार उघड्या डोळ्याने पाहावेत? आम्हाला हे मान्य नाही. जिजाऊ काय बोलणार, पण तोच एक हेर धावा झालेला आहे, अंगाने घामाघूम झालेला आहे, अंग घामाने डबडबलेले आणि हेर बोलू लागला, मासा अन्याय झाले, माता अत्याचार झाले. जिजाऊ बोलता, झालं काय सांगा. आम्हाला धीर धरवत नाही, बोला. आणि हेर सांगू लागला, मासा तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत असलोजी रघोजी आणि यशवंतराव त्या देवगिरीच्या किल्ल्यावर त्या बादशहाला कुर्निसाद करायला गेले मासा. पण त्या बादशहाचा कट काढताना कळालं नाही. बादशाह अचानक दरबारातून उठून गेला. यवनांच्या शमशेरी निघाल्या आणि तुमच्या वडिलांचा, तुमच्या 2 भावाचा आणि एका कोवळ्या वयातल्या भाच्याचा भर दरबारामध्ये खून झाला मासा. भर दरबारामध्ये कत्तल झाली मासा. तुमच्या माहेरच्यांच्या रक्तानं तो देवगिरी नाहून निघाला मासा, देवगिरी नाहून निघाला. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली. अरे ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी. कधी थांबणार हे अन्याय, कधी थांबणार हे अत्याचार. मा जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. अहो विचार करा, ज्या माऊलीचं माहेर एकाच दिवशी संपतं, वडील त्यांची कत्तल होते, 2 मोठे भाऊ दोघांचीही कत्तल होते आणि कोवळ्या वयातला 14-15 वर्षाचा भाचा देखील सोडला जात नाही. काय दुःख असेल मा जिजाऊंचं. जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. लक्ष्मीबाई म्हणतात, अन्न पाण्याचा त्याग करू नका, स्वतःचा नाही, कमीत कमी पोटातल्या बाळाचा तरी विचार करा, त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा मासाब. जिजाऊ बोलतात, आम्हाला आता काही खाऊ वाटत नाही, आता या अन्नावरच आमचं मन विटलं. लक्ष्मीबाई म्हणतात, अहो या अवस्थेमध्ये डोहाळे लागत असतात, तुम्हाला काही डोहाळे नाही लागले, तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, चिंचा आवळी कैऱ्या बोर तुम्हाला डोहाळे नाही लागले. आणि मासाहेब काय बोलणार, तो दुसरा हेर धावत आलेला आहे, अंग घामाने डबडबलेला आहे आणि वरला मासा. घात झाला मासा, घात झाला. भोसले घराण्याची कुलवधू, खेळोजी राजांची धर्मपत्नी म्हणजे जिजाऊंची जाऊ, त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासा. पण त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासा, उचलून नेली. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मासाहेब तळाटकन उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या, चेहरा लाल बुंदा आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कडाडल्या माझी जाऊ. म्हणता नव लक्ष्मीबाई,
तुम्हाला डोहाळे कशाचे लागले सांगते माझे डोहाळे ऐका. मला वाटतं सिरिटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मान ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणारांची धडा शिरा उडवावी, खांडोळी खांडोळी करावी त्याची. आणि मासाहेब सरळ गेल्या शिवनेरी किल्ल्याच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि त्या शिवाई देवीला गारानं मांडलं. हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या मज पुत्र दे. अग बये माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो 18 पगड जातीचा आणि 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण करेल. आणि गारानं मांडलं माय बाप, गारानं मांडलं. जुलूम हाहाकार मातला धावून तू येई, जुलूम हाहाकार मातला धावून तू येई, जागी होई जागी होई जागी होई जागी होई जागाई धाव शिवाई, जागाई धाव शिवाई, जगाई अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा दे, जागाई धाव शिवाई, जगाई धावती आई जगाई धावती आई जगाई धावती आई. जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे, जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे, रणधुरंदर अंश शिवाचा पुत्र मला दे, जगाई धाव शिवाई, जगाई धावती आई जगाई धावती आई जगाई धावती आई. ये दारुगड भैया दारुगड, ये दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड, दारुगड भैया दादा, ए दारुगड भैया दारुगड दारुगड भैया दादा. ये दारू घरात दारू घर दारू घरात दार दारुगड भैया दारू घर दारुगड भैया दार दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया हे दारुगड भैया 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 दारुगड भैया. एकदा जोर, एकदा या दोन्ही मृदंग वादक आणि सर्व गायन भजनी मंडळीसाठी जोरदार टाळ्या. मी ऐकलं होतं संतांचे वचन, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, पण इथं बाबांनी तरण्याला लाजवलं. विठाला 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 विठाला. याला आवाज द्या जरा. आणि तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी. मोठी पुत्र दिला भाग्यशाली, वाह, स्वतः केला धावून आली, यो हो. दिला भाग्यशाली, हे माता केला
मानाचा जिजाऊला मानाचा जिजाऊला हे मुद्रमानाचा मानाचा जिजाईला मुद्रमानाचा मानाचा जिजाईला जिजाईला जिजाऊला जिजाईला एकदा जोरदार टाळ्या. काय महाराज, खरी कलाकाराला टाळी हीच खरी दाद आहे बघा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. माझे राजे या मातीमध्ये जन्माला आले आणि म्हणून तुमचं आमचं जगणं सुखाचं झालं. नाहीतर हा कार्यक्रम जरी करायचा असताना तरी म्हणावं लागलं असतं, अजी हुजूर हम थोडा सप्ताह करना चाहते हैं, आपकी इजाजत हो तो. हे म्हणण्याची पाळी आमच्यावर राजांनी येऊ दिली नाही, जिजाऊंनी येऊ दिली नाही. नाहीतर झालं काय असतं महाराज, जर जिजाऊ झाल्या नसत्या तर, जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर नसते राहिले मंदिरी कळस. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर नसती राहिली दारी तुळस. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या लेकी बाळी. अहो जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर नसतं राहिलं कुंकू कपाळी. हे सगळं झालं का माझ्या जिजाऊंचे उपकार आहेत महाराज. त्यांनी असा राजा आमच्या साठी, एक राजाने 2 छत्रपती दिले. धन्य जिजाऊ आणि धन्य राजे. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. हरि हरि महाजी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा महाजी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा जानता राजा. सुंदर शिवाजी राजा राजा जानता हा राजा दैतेचा राजा. जानता राजा माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा महाजी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. माझा राजा या मातीमध्ये झाला म्हणून तुमचं आमचं जगणं सुरक्षित झालं. नाहीतर काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी. एक शिवाजी न होता तो सबकी सुनत होती थी. माझे राजे जन्माला आले आणि तुमचं आमचं जगणं सुरक्षित केलं मायबाप. म्हणून मा जिजाऊंचे आमच्यावर उपकार आहेत, शिवाजी राजांचे आमच्यावरती उपकार आहेत. अरे या चमडीची पायतान करून जरी त्यांच्या पायात घातली ना तरी आमच्यावरचे उपकार फिटू शकत नाही. म्हणून राजे अनेक झाले या जगतामध्ये, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा अजून झाला नाही. अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा, पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. असा राजा या मातीमध्ये जन्माला आला ज्याने या रयतेवरच अनिष्ट टाळलं आणि सुखाचं स्वराज्य निर्माण केलं. विठाला विठाला म्हणून राजे अनेक झाले बघा, अनेक झाले, पण अनेकातला एकच वेगळा पडलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक राजाने आपलं आयुष्य सुखा समाधानात घालवलं, पण उभी वयाची 35 वर्ष घोडदौड आणि घोडदौड करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय.
माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड-किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड-किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलिले आपल्या निधड्या छातीवर हे प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या समाज महाराज की माझ्या राजाचं नाव गाजतय आणि किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय आणि किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर अरे कशाला म्हणावं भगवा हा भगवा काही फक्त रंग नाही टाळी वाजवा टाळी जय हो हा एक साथ आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर. अरे हा भगवा काही रंग नाही हा भगवा काही फक्त झेंडा नाही हा भगवा माझ्या अखंड हिंदुस्थानची शान आहे हो अरे हाच भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण आहे आणि तोच भगवा माझ्या वारकऱ्याचं पुराण आहे आणि तोच भगवा माझ्या शंभूराजांचं बलिदान आहे आणि तोच भगवा माझ्या शिवछत्रपतींचा प्राण आहे आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर. हे जात पातला धर्म हो निजला माणूस जगला माणूस जीवन, जगला माणूस जीवन. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजतय आणि किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय आणि किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय आणि किल्ल्याच्या एकदा टाळ्या वाजवायच्या बाबा. वा वा. माझे राजे एकच राजा झाला महाराज ज्याने तुमचं आमचं जगणं सुखाचं केलं म्हणून मा जिजाऊंच्या आमच्यावरती उपकार आहे मा जिजाऊंनी देवीला मागणी केली पण मागणी ही प्रापंचिक स्वरूपाची होती मागितलं काय पुत्र पण माझे तुकोबराया म्हणतात अशा प्रकारची मागणी आमच्या जीवनामध्ये नाही मग आमची मागणी काय असते हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान माऊली देगा देवा. हे चिदान देगा देवा. हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा. हे चिदान देगा देवा. तुझा विसरण भावा
देवा मला हेच दान दे. कोणतं? प्रापंचिक स्वरूपाची माझी मागणी नाही, माझी मागणी तुझ्याकडं आहे आणि तुझ्याच संबंधानं आहे. काय मागितलं हो? देवाचा विसर पडू नये हे मागितलं. काय होईल विसर पडल्यावर? ऐका, ज्यांना विसर पडला ना त्यांचे जे हाल झाले ते संतांनी लिहून ठेवले, माय बाप लिहून ठेवले. विसरले तया जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांनी भगवंताला विसरले ना त्याला थोर हानी झाली. हानी झाली म्हणजे काय? पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा आम्हाला यायचं. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. ही फजिती तुमची आमची होऊ नये ना, म्हणून त्या देवाचा आम्हाला विसर पडू नये म्हणून तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा. अव तुकोबा, जर तुमचं हे दान आम्ही तुमच्या पदरामध्ये टाकलं, काय कराल? अभंगाचं दुसरं चरण.
होती. देवा, तू जर माझं हे दान माझ्या पदरात टाकलंस ना, तुझं मी गुण आवडीने गाईल. का हो, आवडीने करायचं फक्त एवढंच काम असतं का? नाही, आम्ही अनेक गोष्टी आवडीने आमच्या जीवनामध्ये करतो, पण जो आनंद भजनात आहे ना, तो आनंद कशातच नाही. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस, हा ब्रह्मरसाचा काढा कर्ज आम्ही पेला ना, तर मग जीवनातले सगळे आधी भौतिक आधी दैविक नाम जेवढे काही ताप आहेत ते ताप नष्ट होतात. ती ताकद या भजनाची आहे. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा 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 ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा, 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 ब्रह्मरस घेई काढा. तेने पीडा निवारे रे, तेने पीडा निवारे, तेने पीडा निवारे रे, पठ्ठे नाम विठोबाचे, पठ्ठे नाम विठोबाचे, पठ्ठे नाम विठोबाचे, पठ्ठे नाम विठोबाचे, विठोबाचे, विठोबा. महाराज म्हणतात, ब्रह्मरस घेई काढा त्याने पिढा वारेल. या प्रपंचाला आल्यानंतर जेवढ्या काही आमच्या मागे पिढा लागल्यात ना, त्या पिढा वारण्याची ताकद या ब्रह्मरसाच्या काढ्यामध्ये म्हणजे भजनामध्ये आहे. फक्त पत्ते एकच आहे, काय? नाम घ्यायचं विठोबाचं. विठाला विठाला खाला विठाला, खाला विठाला, खाला विठाला, विठोबा म्हणतात, देवा, माझी जर मागणी मान्य झाली तर मी तुझं गुण आवडीने गाईल. गुण कुणाचे आवडे गायले जातात? गुण गाण्यासाठी व्यक्ती तशी असावी लागते, हे का नाही? सुंदर अशा प्रकारचा पकवादावरती हात आहे महाराज, हे का नाही? इकडून एक हातीचं मस्तक आणि इकडून एक हातीचं मस्तक, त्याच्यात मीच आपला बारीक पडलो. विठाला विठाला, अशी संप्रदायाला आपलं जीवन वाहून घेतलेली व्यक्ती त्यांचं गुण गायलं पाहिजे. अन्यथा देवाचं फक्त गुण गायलं पाहिजे. कीर्ती मानवाची, पण ज्या मानवाने आपलं उभं आयुष्य या समाजाच्या सेवेकरता खर्च केलं त्यांची देखील कीर्ती वाहिली पाहिजे. संतांची कीर्ती, गुणगान गुणानुवाद केला पाहिजे. ऐका, माझ्या राजांनी तुमच्या आमच्या करता हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, या छातीवरती वार सहन केले, आणि तेव्हा कुठं हा महाराष्ट्र घडला? पाठीमागे एक विधान आलं बघा, आरक्षणाचं युद्ध पेटलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आलं, हा महाराष्ट्र काय तुझ्या बापाचा आहे काय रे? काय वाक्य होतं ते? अरे कुणाच्या बापाचा आहे हा महाराष्ट्र? जरा इतिहासात जाऊन पाहिलं पाहिजे. अरे या महाराष्ट्राला घडवण्याकरता माझ्या छत्रपती शिवरायांनी रक्त सांडलं, आणि तेव्हा कुठं हा महाराष्ट्र निर्माण झाला? सहज झाला का हा महाराष्ट्र निर्माण? नाही 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 महाराज, हा महाराष्ट्र निर्माण करण्याकरता निधड्या छातीने शिवबा पुढे गेले, आपल्या प्राणाची बाजी लावली, आणि तेव्हा कुठं हा महाराष्ट्र तयार केला. सहज नाही झाला, हातामध्ये तलवार घेतली महाराज. हाती तलवार घेऊन रणी भिडला जाऊन, केली मुघलशाही नष्ट. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र. राजाने घेतले कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र. माझ्या शिवबावानी राजाजवर नव्हता पाहिला, मावळ्यांच्या साथीत काढला या मातीत मुघल
म्हणून गुण गायलं पाहिजे. कुण किंवा कुणाचे गुण गायलं पाहिजे तर ज्याच्यामध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे, समाज हिताचं ज्यांचं कार्य आहे, अशा व्यक्तींचे गुण गायले पाहिजे. माझ्या राजामध्ये एकही दुर्गुण सापडत नाही हो, एकही दुर्गुण नाही. जीवनामध्ये सगळं काही असू द्या आणि एकच उणिवेची गोष्ट असू द्या, त्या माणसाच्या जीवनाला किंमत नाही राहत बाबा. अख्खं आयुष्य चांगलं आहे पण एक दुर्गुण शिल्लक आहे, त्याला महत्व प्राप्त होत नाही. तुकोबराय म्हणतात, अरे एक सुंदर देखणी रूपवान अशी सुंदर कन्या आहे, उंचीपुरी सडपातळ लांब लचक काळे भोर केस आहे, दिसायला गौरवर्ण आहे, सर्व काही 32 लक्षणं जिथली तिथे फक्त एवढाच पार्ट दबलेला आहे. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, 32 लक्षणे. काय करावी ती 32 नाक नाही तेरे वाया गेली, नाक नाही तेरे वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. हे नाक जागेवर नाही, आयुष्याला किंमत उरत नाही. ऐका, हे नाक सुद्धा जिथल्या तिथे लांब लचक नाक आहे, सर्व सौंदर्याची लक्षण आहेत, पण बोलायलाच बोबडी आहे. बोलायला बोबडी असल्यावर महाराज जीवनाला किंमत राहते नाही राहत. एक मुलगी दिसायला खूप सुंदर, पाहता क्षणी तिला पसंती यावी, पण ती जर का बोलली तर पाहुणे जेवताना उठायचे आणि मानवतला जाऊन हात धुवायचे, थांबत सुद्धा नव्हते. का? बोलायला बोबडी. बरं, बोबड्या माणसाला कितीही सांगा, ते बोलल्याशिवाय राहत नाही. कोण काही म्हणलं तरी अब ब केल्याशिवाय ते गपच बसत नाही. एक वेळ चांगलं माणूस ग बसन, पण बोबड बडबड केल्याशिवाय राहत नाही. आणि ही वडिलांनी सांगितलं, हे बघ छकुबाई, तू जर का आता बोलली ना, तुला पाहायला मुलगाच बोलवत नाही. तुला पसंती पाहिल्या येते आणि बोलली की ना करतात पाहुणे. मग ती म्हणली, आता अजिबात बोलत नाही वय, आता यद्दात बोलवा मला पाहुणा बदायला. आणि बोलवला मुलगा. बर, मुलगा बी असा आला थाटात, रॉयल इनफिल्ड बुलेटवर बसला, पाठीमाग दोस्त. सध्या तर पाहुणेच बघायला बोलिनात, लहीच अवघड आहे महाराज. हे दोघ जण गाडीवर बसले, रॉयल इनफिल्ड गाडी. गाडी बी रॉयल इनफिल्ड पाहिजे की नाही, 2 रुपये कमवायची अक्कल नाही, पण बसायला मात्र काय पाहिजे, इनफिल्ड पाहिजे, बुलेट पाहिजे. आले. आता ही मुलगी, तिने नवीनच साडी घातलेली, आपला पदर, ती साडी आवरत आवरत चहाचे कप घेऊन ती समोर आली. सोप्यावर बसलेले हे दोघही, यांनी चहाचे कप उचलले. बरं, आता चहा आल्या आल्या लगेच पितो आपण का अंदाज घेतो, हवामान अंदाज घेतो की नाही, तापमान चेक करतो ना. उचलला कप की लावला तोंडाला, याने उचलला कप बाबा लावला तोंडाला, जी चटका बसला. कुणाला? ते संघ आलेला असते ते सोकाने म्हणते त्याला. आपल्याकडे काय म्हणते, इकडे काय म्हणते, सोकोण्याच. इकडे भिवपूरकड जालन्याकड त्याला लांडगा म्हणतात महाराज. हे ऐकल्यावर हे पोरं सोकोण्या सुद्धा जायची नाही. त्याने उचलला कप तोंडाला लावला, जी चटका बसला. ते म्हणते, बाबा चालय दलमय लाव, चालय दलमय. ती म्हणली, आग मा येतो मै आज पालतीच. आता काय बोलाय अडचण आहे का, आपल्याच पार्टीच आहे म्हणल्यावर. पण तिला माहित होतं पसंती देणार दुसरं. कंट्रोल, तिने स्वतःला कंट्रोल केलं. हे म्हणतं चहालय दलमय लाव, असं म्हणल्या त्यांनी कप उचलला आणि तोंडाला लावला आणि त्याला चटका बसला. ते म्हणते, हो ना लाव, मला बी लईत पोलाला. आता ही म्हणली, दोघे मयाच पार्टीचे, एक म्हणतं चहालय दलमय, एक म्हणतं हो ना लाव, मला बी लईच पोलाला. मग ती म्हणती, प्यानं मग फुतून आणि बत्तीत वतून. तुम्हाला सांगतो,
याने आवाज ऐकला आणि जे उठलं बुलेटवर बसून मानवत पर्यंत सुटलं, माग सुद्धा बघितलं नाही. त्याचा मित्र म्हणतोय आलं चांगली पोलगी, चांगली पोलगी. हे म्हणतोय ती बी बोबली मी बी बोबला, लेकलं थगले बोबले बोबले. नगच म्हणला, पळालं. वडिलाला राग आला, अगं बाई तुला सांगितलं होतं बोलू नको, तू बोलल्याशिवाय राहत नाही. आता मुलगा बघायला बोलवायचा नाही. ती म्हणली तो ना तलो माय पप्पा मला काय तुतात काय माय. असं म्हणल्यावर फलाण्या पाटलाची छकुबाई बोबडी आहे अख्ख्या परभणी जिल्ह्यात माहित होत. मग ते म्हणले लांबचा मुलगा बोलवायचा, त्यांनी पुण्याचा जावाई बोलवला. पुण्याचा नवरदेव इंजिनियर, 1.5 लाख पगार, कंपनीची गाडी, स्वतःची गाडी, राहायला माडी, तालेवार मुलगा. आणि तो मुलगा आल्याबरोबर तो घाईत होता, कधी खेड्यात आलेला नाही, खेड्यात राहिलेला नाही. त्यांनी मुलगी पाहिली आणि पसंती देऊन टाकली. का म्हणून दिली असेल बरं? मुली बघायलाच बोलू ना कुणी, काय करीन. पण त्याने एकही प्रश्न विचारला नाही. त्याने मामाच्या कानात सांगितलं, मामा शी इज ब्युटिफुल. म्हणजे मुलगी पसंत आहे, चांगली आहे, सुंदर आहे असं म्हणला. आणि म्हणला मला काम आहे, मी निघून जातो, तुम्ही बाकीचे बोलणे करा. ते बाप तर एवढा खुश झाला बघा. का म्हणून बरं? पोराने प्रश्न विचारला नाही आणि छकुबाईला बोलायची गरज पडली नाही. अगदी लग्न ठरलं, एक दिवस जवळ यायला लागला. गावातल्या अख्ख्या बाया का नाही त्या छकुबाईच्या लग्नाच धुन धुईच्या बघात पानोट्यावर गेलं. काय माय बोबडीची बोबडी, पण इंजिनियर मिळाला, 1.5 लाख पगार आहे. काय नशीब काढलं बोबडीनी. सगळ्या गावात एकच चर्चा. लग्नाचा दिवस आला, असे नवरा नवरी मंडपाच्या दारात आले आणि सगळे लोक त्यांच्याकडे पाहायला लागले. का पाहतात बरं? आता नवऱ्याकडचे पाहतात नवरी कशी आहे, 2 ठिकाणचे पाहुणे असतात ना तिथं. आणि नवरीकडचे पाहतात नवरदेव कसा आहे. आणि त्या सगळ्यांच्या पाहण्याच्या नजराचा प्रभाव असा की बाबा ते तिथून इथवर येऊस तर सरळ चलतच नाही, दांडारल्यावानी चलतो असं करीत. तुम्ही बघा. आणि मग तिथं ते काय करतात, हेडला टायली जोडतात, हेडला टायली जोडतात आणि मग ते वाजत गाजत त्यांना असं तिथपर्यंत आणलं जातं. बर कधी कधी हे हेड आहे का, हेडच्या पुढे टायली निघती. धड टायली असली तर हेडच्या पुढे बी निघती महाराज. हे मंडपात आले, त्या व्यासपीठावर गेले. ऐका, नवरा मुलगा कधीच खेड्यात आलेला नाही, साधा मच्छर चावला तर 2 दिवस खाजवीत होतं. इतकं भेकडते नवरदेव. आणि आता त्याला ती नवरी त्याच्या गळ्यात हार घालणार आणि तो नवरा तिच्या गळ्यात हार घालणार. तेवढ्यात त्याला दिसलं की त्या नवरीच्या साडीवर आणि त्या हारावर तो तणकिडा आहे. त्यांनी तो जन्मराच्या पोटात गेल्यावर भोगत नाही का तो तणकिडा. आणि त्याला वाटलं हे जर माझ्या अंगावर आला तर माझं काही खरं नाही. ते जे मोठ्याने बोंबललं, बबाव छकीच्या छाई वय किया. छकीच्या साडीवर किडा त्याला म्हणतात, बोबडच होतं महाराज. छकीच्या छाई वय किया. मग ही म्हणती मयाव तू ये, मयाव तू ये. उड्या मारायले महाराज दोघं बी. शेवटी बोबडीच्या नशिबाला बोबडाच आला. हे कपाळातलं असतंय ना, ते कुठंच जात नाही. म्हणून जे आपलंय ना त्यालाच आपलं म्हणायचं महाराज. लोकांच्या ताटात किती चांगलं असलं तरी घरोघरी मातीच्या चुली असतात, हे फक्त वाटत. विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये चांगले गुण अंगी असले पाहिजे. माणसाने चांगलं वागलं पाहिजे. या संप्रदायाच्या मंडपामध्ये आलेल्या ज्या व्यक्ती आहेत ना, त्यांचं आयुष्य कधीच वाया जाऊ शकत नाही. ते कुठलं व्यसन करत नाही, ते कधी वाईट खोटं बोलत नाही, ते कधी अविचारानं वागत नाही. आम्हाला शास्त्रानं आचारसंहिता घालून दिली बघा. आम्ही काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, या सर्वांचं शास्त्र आहे की नाही. नचो काहीतरी ठेवला विठाला द्युतं च मासं मदिराश्च वेशा मृगयार्थ चौर्यं परदार सेवा एतानि 7 व्यसनानि लोके घोराति घोरं नरकं नयन्ति. ही 7 अशी कर्म आहेत ज्याने आमच्या पदरामध्ये पाप पडतं बघा. द्यूत कधी खेळायचं नाही,
अहो श्रीकृष्ण परमात्मा साथीला असून सुद्धा द्यूत कर्म करणाऱ्या युधिष्ठिराला दुःख भोगावं लागलं. म्हणून द्यूत करायचं नाही, मांस कधी भक्षण करायचं नाही. मांस खाणारे जे प्राणी असतात ना ते कसे असतात, सुळे दात असतात त्यांना, म्हणून मांस भक्षण करायचं नाही. आणि तिसरं सांगितलं मदिरा, मदिरा पान कधी करायचं नाही, दारू कधी प्यायची नाही. बरं, या दारू पिणाराला कितीही काही प्रयत्न केले तरी ते दारू पिणार काही ऐकत नाही. अहो माझ्या राजाची जयंती आम्ही साजरी करतो, मोठा मोठा डीजे लावतो आणि त्या डीजे समोर पोरं दारू पिऊ पिऊन असतात. हा राजाचा सन्मान नाही, हा माझ्या राजाचा अवमान आहे. अरे सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला आणि त्या राजा समोर दारू पिऊन नाचावं, लाज नाही वाटत आपल्याला? राजा जर समोर आला तर पहिली तलवार आमच्यावर काढेल तो. अरे ज्या माय माऊलीच्या अब्रूचं रक्षण करण्याकरता राजाने स्वतःचं रक्त या मातीमध्ये सांडलं, त्याच माय माऊलीच्या अब्रू वेशीला टांगणारी अचकट विचकट गाणे राजांच्या समोर लावून नाचणं हा राजाचा सन्मान नाही, राजाचा अवमान आहे. म्हणून स्वतःला जर राजाचे मावळे समजत असाल तर राजाच्या जीवनातील आचरण आपल्या जीवनात आलं पाहिजे. नाही तर नुसती दाढी वाढवायची, चंद्रकोर लावायची, बुलेटवर बसायचं, येणाऱ्या जाणाऱ्याला कट मारायचे आणि मागून काय लिहिलंय, ऐ बघतोस काय, मुजरा कर, आणि गाडी धाब्यावर. अरे ज्याने प्रतिमा गाडीवरती शिवरायांची प्रतिमा लावली आणि गाडी कधीच नेली नाही धाब्यावर, तो खरा शिवभक्त. ज्याने आपल्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ज्याने वडिलांची मान कधी शर्मेने खाली झुकू दिली नाही आणि ज्याने या हिंदू धर्म देश संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही, तो खरा शिवभक्त. अरे ज्याने या मस्तकावर चंद्रकोर लावली आणि समोरून येणारी प्रत्येक स्त्री त्याला दिसली बहीण आणि माऊली, तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त. माझ्या राजाचा शिवभक्त स्वतःला म्हणत असाल ना तर राजासारखं आचरण आपलं असलं पाहिजे, राजासारखं वर्तन आपलं असलं पाहिजे. राजाचा भक्त कधीच दारू पीत नसतो आणि जो दारू पितो तो राजाचा शिवभक्त असू शकत नाही महाराज. पण या पिणाराला कुणी सांगाव, एक जण सकाळी सकाळीच उठलं, बायकोनी सडा टाकला, झाडून काढती, रांगोळी काढती आणि हे मधून चौकटीतून तिला म्हणताय, ऐ मला जर सरपंच केला तर गाव बदलून टाकीन. तिला ती म्हणली, मी माझं मतदान तर तुम्हालाच आहे. ते म्हणताय, मला जर आमदार केलं तर तालुका बदलून टाकीन. बायकोला ती म्हणली, आज खेळ बिघडलाय. मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन. इथवर थांबलं नाही बाबा, ते दिल्ली पोस्टवर गेलं. ते मला जर पंतप्रधान केलं तर देश बदलून टाकीन. ती म्हणली, हो महाराष्ट्र देश बदलायचं, बाकीचं बाजूला राहू द्या. लुंगी समजून म्हातारीचं लुगडं गुंडाळून आले तेवढं बदला आधी. मध्ये माते तया नाही देह भाव आपुले अवयव आवरिता. जो व्यसन करतो ना त्याला कुठलाही देह भाव राहत नाही. बरे एक जण तर महाराज इतकं प्यायचं आणि पिऊन यायचं आणि गावातल्याला शिव्या द्यायचं. गावातल्या लोकांनी गावातली दारूबंदीच केली. मग याने दुसरा पर्याय काढला, शेजारच्या गावाला जायचं आणि तिथून पिऊन यायचं आणि गावातल्याला शिव्या द्यायचं. बरं शेजारचं गाव असं चढाला, हे सायकलवर जायचं महाराज. सायकल बी अशी भंगार, तिला मागचं टप्पड नाही, पुढचं पत्तर नाही, चैनीचं पत्तर नाही, ब्रेक तर नाहीच. का चांगली असल्यावर चोरून नेन कुणी. आणि मग याने जायचं, पिऊन यायचं, शिव्या द्यायचं. एके दिवशी हे तिकडून इकडे यायला बर का बाबा, आणि इकडून खालून एका प्रतिष्ठित व्यक्तीची अंतयात्रावर चढायला लागायला. हे उताराला सायकलला ब्रेक नाही, ते वरून आडायला, ब्रेक नाही ब्रेक नाही. सायकल थांबती होय, खालचे तर आरबळे बुवा. याने त्या सायकलच्या चाकामध्ये स्लीपर घालायलो, ब्रेक लावाय. सायकल थांबत असती होय. सायकलची सनन आली का नाही, ते पहिलं शिकाळी घेतलेलं तर 2 पाटे वर कमवली. डाव्या बाजूला पळालं, सगळे मागचे उजव्या बाजूला पळाले, सगळे पळाले. खांदेकरी कुठं जाते, खांदेकऱ्याला काही पळता येईना ना सोडून. हे जे नीट आलं ह्या चौकाच्या मध्ये काप आणि ते पडलं बाबा खाली, चटकी बांधलेलं पडलं, ते मड खाली पडलं. आणि मग याला एक जणाने धरला, म्हणला आता तुझं
तंगडच मोडतो म्हणला. त्याला हे म्हणते अय फाडून टाकेन, त्याला फाडून टाकेन. ते म्हणला तू तंगडच मोडतो. ते म्हणला मी काय केलंय? अरे बघ ना म्हणले मड पाळडच ना खाली. ते म्हणला खाली पाळड, जे पाळड ते काय म्हणत नाही, तू ह्या काय बापाच चाललो. बघा हे पिणाराचे हाल. म्हणजे त्या मड खाली पडलंय तर ते म्हणतं मड काही म्हणत नाही, तर मला तुमचा काही भांडायचा अधिकार नाही. जीवनामध्ये दारू कधी प्यायची नाही, व्यसन कधी करायचं नाही. का? जीवनाचं वाटोळ आहे. दारू दारू गांजा मत्यो यारो, दारू गांजा मत्यो यारो, दारू 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 गांजा मत्यो यारो, दारू गांजा मत्यो यारो, गांजा मत यारो, दारू गांजा मत यारो, दारू गांजा मत्यो यारो, अक्कल गुम हो जाती है, गांजा मत यारो, हो जाती है, अपने पल्लू के दारू खर्च के मुंह में मिट्टी जाती है, अपने बलों का दाम करके मुंह में मिट्टी जाती है। दारू दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत दारू गांजा मत यारो, दारू गांजा मत यारो, दारू गांजा मत यारो, दारू गांजा मत यारो। दारू प्यायची नाही. अरे प्याला मत पियो शराब का, कुत्ते की मौत आएगी, प्याला पियो मेरे हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसन करायचं तर कशाचं करा, हरिभक्तीचं व्यसन करा, संत संगतीचं व्यसन करा, संतांच्या सानिध्यात राहा, संतांची संगती करा. तुकोबरायाला भगवंत म्हणतात. तुकोबा गुणगान गाईन आवडी म्हणतात, आवडीनं गुणगान गातात. गुणगान करण्यासाठी माझी भक्ती करण्यासाठी दान मागता, पण याही पेक्षा श्रेष्ठ गोष्टी मी तुम्हाला देऊ शकतो. मी तुम्हाला मुक्ती देऊ शकतो, मी तुम्हाला धन देऊ शकतो, मी तुम्हाला संपदा देऊ शकतो. न लगे मुक्ती, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे न लगे मुक्ती, न लगे मुक्ति धन संपदा, न लगे मुक्ति, न लगे मुक्ति धन संपदा। गुण गाई आवडी आवडी